गुड मॉर्निंग. आज उशिरा झालेले आहे. काल तुम्ही बघितलं असेल, काल आम्ही लवकर उठलो आणि आई 2:30 वाजता अडीच वाजल्या चुलबुली पण आज आम्ही सगळं उशिरा उठला. सगळं उशिरा उठलो आहे 10ला. ॲक्च्युली 9 वाजता मी 4 वाजता माझा अलार्म असतो. मी सगळ्यांना उठवून ठेवला आहे, पण ते झोपले होते. मग मी 5 वाजल्यापासून एक तासाला अलार्म बंद करते. मी 9ला दरवाजा उघडला, कारण की अनन्याला बरं नव्हतं आणि अनन्या 6 वाजल्यापासून वॉमिट करत होती. तर ॲक्च्युली असं झालं की तिच्या खाण्यात काहीतरी आलं किंवा गॅस ॲसिडिटी काहीतरी झाली. आणि रात्री आम्ही 3 वाजेपर्यंत जागा होतो, ती पण जागी होती. तर अपचन झाल्यामुळे तिला वॉमिट होत होत्या. तर ती 9 वाजता सगळ्यांचे रूम म्हणजे 6ला कसे ठोकणार, तर तिने नाही ठोकले. तर तिला बाजूच्या रूममध्ये माहिती होतं की बाबा आम्ही आहोत. तर ती त्या रूममधून उठून ती आमच्या रूमचा दरवाजा नॉक केला आणि मम्मी बाहेर आल्यानंतर बोली, काकी मम्मा आहे का? तर मी बोली, बाबू मम्मा नाही आहे. तर मग मम्मा कुठे आहे? मला वॉमिट होती. तिला विचारलं काय झालं, तरी ती सांगत नव्हती. तिला विचारलं काय झालं, मग ती बोलली की मला वॉमिट होते. तर मी बोलली ठीक आहे, चल आपण मम्माला बघूया. म्हणून ती मुलगी 6 वाजता मॅनेज करते वॉमिट करायचं. तिचं कंटिन्यू मॅनेजिंग चालू होतं. त्याच्यानंतर ती आल्यानंतर ती बोलली, मग मी तिच्या मम्मीला उठवायला गेली. उठवायला मम्मी कोणत्या रूममध्ये ती मला माहिती नव्हतं. सगळ्यांचे दरवाजे हळूहळू नॉक करून मी सगळ्यांना उठवलं आणि मग मम्मी भेटली. मग आम्ही तिला औषध वगैरे दिलं आणि अनन्या झोपली आहे. मग अनन्या उठल्यावर मी दाखवते. पण आता सध्या आम्ही 9:30 पावणे 10 वाजले. मी आता चहा पियाला आलो आहे. फक्त चहा नाश्त्यानंतर तर तुम्ही बघू शकता. नाही नका बघू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सुप्रभात. गुड मॉर्निंग. तर अशा प्रकारे आमची गुड मॉर्निंग झालेली आहे. मग आपण भेटूया परत एकदा अनन्यासोबत. चला. तर हा आमचा 3रा दिवस निघण्याचा आहे आणि त्याच्यामध्ये हे लोक सगळे पूलमध्ये उतरले आणि सुंदर सुंदर अशी गाणी लावलेली. तर मी आणि वहिनीने डान्सचा आनंद घेतलेला आहे. आमची अजून एक मैत्रीण आहे, तीही आमच्यासोबत डान्स करायला आली आम्हाला बघून. तर बाकीचे सगळे पूलमध्ये उतरले, त्यांनी 3रा दिवसही पूलची मजा घेतली. पण आम्ही काय 3 दिवस दोघी तिघी आम्ही काही पूलमध्ये उतरलो नाही, कारण की आम्हाला कंटाळा आलेला. आम्ही डान्स करून आम्ही तिघींनीही आनंद घेतलेला आहे. तो तुम्ही आमचा आनंद बघू शकता. आणि तुम्हाला तर माहिती आहे, हे गाण्याचा व्हॉईस मी देत नाही, कारण की काय हे होतं ते मी तुम्हाला पहिल्या 4थ्या ब्लॉकमध्ये सांगितलं आहे. त्याच्यामुळे मी गाण्याला व्हॉईस देत नाही आहे, माझा व्हॉल्यूम देते आहे. त्याच्यानंतर हाच आमचा डान्स झाल्याच्या नंतर ह्या लोकांनी असंच सुचवलं की आता आपण एक छान अशी रील बनवूया. तर आम्ही सगळे तुम्ही बघू शकता रील बनवतो आहे. तर ते आता सध्या इंस्टाला ट्रेंडिंग हे गाणं चालू आहे FA9L. त्याच्या गाण्यावरती आम्ही छान अशी रील बनवली आणि सुंदर असं सगळ्यांनी दादाला बघा, दादाला मध्ये शाहरुख खान आठवलेला आहे. तर आम्ही असं सुंदर असा आम्ही डान्स केलेला आहे आणि छान अशी रील्स बनवली आहे. तर ही रील बनवता त्याच्यानंतर सरांनी फुल धमाल घेतलेली आहे. लास्टचा दिवससुद्धा फुल सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे. आणि मग आम्ही उतरल्यानंतर सगळे बोलले की चला आता एक छान असे आंघोळीला गेलो. आम्ही लोक फ्रेश झालो, चेंज केलं निघण्यासाठी. तर तिथेही बसून आम्ही एक छान अशी व्हिडिओ बनवली, त्याचाही मी व्हॉल्यूम देत नाही आहे. आणि मग छान असे सुंदर असे मी ह्या छोट्या बाळांबरोबर फोटोशूट केलेला आहे. नंतर आम्हीही फोटोशूट केलं. मग आमच्या ग्रुपमधले अर्धे तर गेले होते पुढे, आम्ही जे होतो त्यांनी आम्ही फोटो काढले. आणि हे सगळं करता ॲक्च्युली निघतानाही मी टॅक्सीत व्हिडिओ काढलेले, ते माझ्याकडनं व्हिडिओ डिलीट झाले. ॲक्च्युली व्हिडिओ पोस्ट नव्हती होत म्हणून, तर सॉरी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा पूर्ण ब्लॉग माझा कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. चला बाय.